नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही बनवत आहे लौकीचे वडे. तर गावाला गेलो होतो आम्ही आणि तिथे लौकी होती. जाऊबाई म्हणत होती की आपण लौकीचे वडे बनवू, तर आम्ही बनवत होतो लौकीचे वडे. मी किसून देत होती. आम्ही किसून पूर्ण घेतलं, कापले, लौकीला कापले आणि नंतर किसून घेतले. किसत होते, रात्र झाली होती. रात्री बाहेरच स्वयंपाक करायला गावाला छान वाटते. बाहेर सगळेजण बसून असतात आणि त्यांच्यासोबत गोष्टी सांगत सांगत सगळ्यांसोबत म्हणजे स्वयंपाकही होते आणि गोष्टी पण होते. तर आम्ही सगळेजण बाहेरच स्वयंपाक करत होती. जाऊबाई तर ती म्हटली की चला आपण बाहेरच लौकीचे वडे बनवू. तर म्हटलं मी किसून देते आणि तू बनव. तर मी किसून दिलं आणि किसता किसता गोष्टी पण चालू होत्या, पण मी आवाज त्याच्यामध्ये रेकॉर्ड नाही केला आहे, टाकला नाही आहे. तर बघा कसे झाले लौकीचे वडे, छान झाले की नाही, गावातली पद्धत आणि सांगा. पूर्ण किसून दिलं तिला. बाहेरच बघा, बाहेरच चुलीवर चालू आहे. पहिलं कारल्याची भाजी शिजवली. कारल्याची भाजी झाल्यानंतर मग किसणं चालू होतं. तिला म्हटलं तू मोबाईल पकड, तर तिनं मोबाईल पकडला. छोटी आहे माझ्यापेक्षा माझी जाऊ, मीच मोठी आहे. तर ती मोबाईल पकडून होती आणि मग किसणं झाल्यानंतर मग ती म्हणत कारल्याची भाजी चालू होती बनवणं. रात्रीची वेळ होते, थोडीशी कारल्याची भाजी बनवली आणि नंतर दुसरी पण भाजी बनवली, पण आता आठवत नाही, खूप दिवस झाले. हा व्हिडिओ जुना आहे. जुना व्हिडिओ आता एडिटिंग केला आणि व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तर आता बघा कसा झाला आहे व्हिडिओ, तुम्ही सांगा. आणि आमचे लौकीचे वडे पण कसे झाले सांगा. तुमच्याकडे बनवतात का? पूर्ण साहित्य टाकून घेतलं आहे, कारण की व्हिडिओ बनवताना माझा मुलगा मधामधात येत होता. तेव्हा पूर्ण तिनं तांदळाचं पीठ टाकलं, थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं, चुलीवर कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, आणखी तिने थोडीशी हे घेतलं, गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मिरची बारीक करून टाकलेली आणि तिखट, मीठ, हळद, तीळ, ओवा आणि मिरची पूर्ण बारीक केलेली. हे बघा माझा मुलगा कसा कारभार करत आहे. कुठं पण जाऊ द्या, कुठं पण काहीतरी लहान मुलं कुठं नाही कुठं काहीतरी करतच असतात. लहान मुलांना सांगायचंच नसतं की हे नको करू रे बाबा, तर ते करताच. आणखी म्हणजे कमी पडत होतं पीठ, तर तिनं आणखी गव्हाचं पीठ घेतलं आणि पूर्ण वडे बनवण्यासाठी सुरुवात केली. मी तिची मदत करत होती. मी पण बनवते घरी, पण आता तिथे गावाला गेल्यानंतर तीच तिथे राहते, तर तीच बनवत होती. मग तिने पूर्ण मिक्स केलं. मग बनवायला सुरुवात केल्यानंतर मग आम्ही बसलो, गोष्टी चालू होत्या. साईडने माझे देर बसून होते आणि तिची आई पण होती, जाऊबाईची. तेल गरम झालेलं तिने बघितलं आणि मग आम्ही गोष्टी सांगत आमचं पूर्ण काम चालू होतं आणि इकडे गोष्टी पण चालू होत्या. साईडनं दोघंजणं बसून आहे आणि गोष्टी सांगत आहे आणि आम्ही बनवत आहे. ती हसत होती व्हिडिओ बनवत आहे म्हणून. छान, गावाला गेलं तर खूप छान वाटतं. सगळेजण मिळून छान स्वयंपाक करणं, बोलणं, जेवण करणं, छान बसणं, मस्ती करणं, खूप मजा येते गावाला. छान आता चालू आहे.
पॉलिथिनवर तिने ते वडे थापले, म्हणजे हातानेच असे म्हणजे पसरवले हातानेच, थोडे वडे मोठे केले आणि तेलात सोडले. मी छान बघत होती. मलाही करता येते, पण तिच्या घरी गेलं तर ती करते, तसं काही नाही, मी पण करते, पण आता ती करत आहे. ती म्हणत होती की मी वडे करते, तुम्ही पोळ्या करा. मग नंतर मी पोळ्या केल्या, तिने वडे केले आणि छान गरम गरम आम्ही सगळ्यांनीच खाल्ले. गरम गरम बसून सगळेजण गोष्टी सांगताच वडे खात होते आणि इकडे तळणं चालू होतं. तिकडे एकही राहत नव्हते, सगळेजण येत होते आणि एक एक घेत होते आपले. आता मी घेत आहे आणि खाऊन बघत आहे. ते बघा, तिकडे ते भिजवते जाते आणि इकडे तळणं पण चालू आहे. छान असं गावाला वातावरण असतं बाहेर मस्त, आणि आम्ही मस्त स्वयंपाक करते बाहेर बसून. तर कसे वाटले आहे तुम्हाला? आता साहित्य पूर्ण सांगितलं आहे, काय काय टाकतं त्याच्यामध्ये, तर बघू करून. छान असे वडे लौकीचे. ठीक आहे, धन्यवाद.